हमारे साथ जुड़े। नरू और मैंगो आया है टीम साहूकार की ओर से, आरंभिक जोड़ी। और हर बार की तरह हाँ हाँ, और आप देख सकते हैं यहाँ पर ललित सुड़े और खुद कप्तान पहली ओवर लेकर टीम रूबी फार्मा की ओर से। चलिए डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत की है यहाँ पर, अच्छी गेंदबाजी ललित की। नरेन आपको दिखाई देते हुए, नरेन और मैंगो। इस बार उठा दिया है, क्या खिलाड़ी वहां पर मौजूद, मगर उनके पहुंच से काफी बाहर थी ये गेंद। हालांकि 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे। 2 रन के साथ टीम का खाता खुलता हुआ। और ये देखिए, 1 रन भागा है उसमें भी शॉट। 1 रन शॉट, यानी कि 2 रन लिए थे वहां में 1 रन शॉट। और आप देख सकते हैं रूबी फार्मा के ओनर सन्मानी आलम खान जी शाम के सत्र में फिर से एक बार अपनी टीम का हौसला अफजाई करने के लिए आते हुए। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर की हुई गेंद, अंपायर का इशारा वाइड बॉल। इस बार एक और करारा स्ट्रोक यहाँ पर, बेहतरीन चौका यहाँ पर नरेन के बल्ले से आता हुआ। इस वंस अगेन ललित सुड़े। इस बार टॉप एज हवा में गेंद, क्या ये कैच होगा? जी हाँ, बढ़िया कैच, कोई चूक नहीं। पहली नए बल्लेबाज। नरेन इनके आउट होने के बाद नए बल्लेबाज सुरेश आए वहां पर। फाइन लेग पे खिलाड़ी द्वारा बेहतरीन कैच, और ललित ने 6 रन पर पहली सफलता अर्जित कर ली है। अगली गेंद ललित। इस बार बढ़िया स्ट्रोक, जगह बनाकर यहां पर मौका दिया। 2 खिलाड़ी गेंद के पीछे जरूर भागते हुए। जी हाँ, आखिरी समय में यहां पर गेंद को रोक लिया, और शायद
तीसरा रन लेना चाहते हैं और तीसरा रन भी यहाँ पर आसानी से पूरा कर लिया। 4 रन, 4 रन यहाँ पर भाग कर लिए यहाँ पर। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। एक ओवर के समाप्ति के बाद टीम साउकर 11 का स्कोर जा पहुंचा 10 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे से अब दूसरी ओर लेकर प्रमोद पाटिल परमेश्वर आए हैं यहाँ पर अब गेंदबाजी के लिए। ओहो व्हाट अ डिलीवरी। इस बार हालांकि लेग स्टंप से थोड़ी सी बाहर थी, अंपायर ने वाइड करा दिया। जड़ में फेंकने का प्रयास जरूर था यहाँ पर। अंपायर डेड बॉल। यस। इस बार अच्छी गेंद, थोड़ा सा लेंथ में बदलाव किया यहाँ पर। दूसरा रन लेने का प्रयास जरूर है मगर एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। परमेश्वर पाटिल जो खुद गेंदबाजी पर आए हैं, हालांकि पिछले मुकाबले में ऐसा इम्पैक्ट प्लेयर खेले थे वो, अब वो जानते हैं कि उनकी गेंदबाजी की टीम को जरूरत है। और ये क्या बढ़िया गेंदबाजी। एक और भारी भक्कम शरीर यष्टि के खिलाड़ी है, कई सालों से अपना क्रिकेट खेल रहे हैं और अनुभव ज़्यादा है और आज अपना अनुभव यहाँ पर शेयर करते हुए। इस बार फुल टॉस गेंद खेल दिया है यहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में। यहाँ पर दूसरा रन लेने का प्रयास, खिलाड़ी जरूर तेजी से आए थे वहां पर, हालांकि एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। लेकिन मैंगो और सुरेश कदम दोनों ही आक्रामक बल्लेबाज है, अच्छी बल्लेबाजी करने के लिए जरूर जाने जाते हैं। इस बार फुल टॉस गेंद फिर से एक बार मोड़ दिया। डीप में श्यामदास वहां पर मौजूद। एक और दफा अच्छी फील्डिंग। इस बार फिर से एक बार जगह बनाए खेल दिया कवर के खिलाड़ी के सर के ऊपर से। फिर से एक बार मैनू तेज गति से गेंद के पीछे जरूर भाग रहे हैं, हालांकि इस दफा शायद ही 3 रन हो जाएंगे। अच्छी दौड़ यहां पर विकेटों के बीच। सर शॉर्ट रन चेक करना है या देख दिया है आपने? ओके।
रन है यहाँ पर कंप्लीट दिया गया है, 3 रन पूरे होंगे। काफ़ी अच्छी विकेटों के बीच दौड़ यहाँ पर, इन 3 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा 17 रन। भाई 1-2 गो है सर, 1-2 गो है। अरे भाई वो लोग गिर रहे ना सर, वो लोग खेल रहे हैं। चलिए यहाँ से गेंद शेष है, 17 रन हुए हैं। परमेश्वर पाटिल अपने पावर प्ले के दूसरे ओवर की एक गेंद आने अभी भी शेष। इस बार मैंगो ने आड़े बल्ले से खेल दिया, वहां पर अच्छी फील्डिंग फाइनल के खिलाड़ी के माध्यम से, शायद जीवन थे वहां पर, इस गेंद पर आया 1 रन। इसी के साथ ओवर नंबर 2 की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति बाद स्कोर हुआ 18 रन, 1 विकेट के नुकसान पर टीम साहूकार 11। हालांकि सदी हुई शुरुआत में कहना चाहूंगा, हालांकि नरेन ने जरूर पहले ओवर में चौका जड़ा था, उसके बाद थोड़ी सी रन संख्या भी उनके विकेट जाने के बाद थोड़ी सी धीमी हो गई। हालांकि रॉक का अच्छा ओवर, 2 ओवर 18 रन। अब गेंदबाजी मार्ग पर शायद जीवन आते हुए गेंदबाजी के लिए। बॉलर जीवन ही है ना, नाम नहीं है उनका इसमें। इस बार फिर से एक बार ऑन साइड की दिशा में खेल दिया है। और ये आशा है दूसरा रन लेने के प्रयास में किशोर जाधव ने भी सुरेश कदम को अपनी विकेट गंवानी पड़ी, और उनके आउट होने के बाद आने वाले बल्लेबाज आए हैं एंडी। एंडी एक हार्ड हिटर बल्लेबाज है, बड़े शॉट्स लगाने के लिए वो जरूर जाने जाते हैं। हालांकि सुरेश कदम, उनकी विकेट गिरी, रन चाहते नहीं थी वो दूसरा लेना, हालांकि बढ़िया थ्रो। गेंदबाज जीवन। ओह किनारा जरूर लगाए, लाउड अपील, बड़ी मछली जाल में एंडी आए और एंडी
चंदू के कंधे पे जिम्मेदारी दी गई है। यहाँ पर चंदू का सामना करेंगे जीवन गायकवाड़ का। चंदू इस बार हल्के हाथों से पंच कर दिया। पॉइंट पर मुकेश वहां पर मौजूद, सिंगल के साथ अपने इनिंग की शुरुआत की है यहाँ पर चंदू ने। स्कोर हुआ है 22 रन। ओवर नंबर 3 इज प्रोग्रेस। यू आर वॉचिंग मैच नंबर 3 रूबी फार्मा वर्सेस साहूकार 11। इस बार फिर से एक बार कट कर दिया, ड्राइव की थी, एफर्ट अच्छा था वहां पर, मगर 1 रन मिलेगा इस गेंद पर। बढ़िया प्रयास वहां पर शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी। इतनी उम्र में इतना अपना एफर्ट देना वाकई में काबिल तारीफ। जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। हम उनका नाम जानना चाहेंगे। दादूस, दादूस की वहां पर अच्छा प्रयास। चलिए अब जीवन, इस बार फिर से एक बार स्विंग है ना मिस। आड़े बल्ले से कहना चाहते थे एलबीडब्ल्यू के लिए लाउड अपील, मगर अंपायर ने दर्शाया कि गेंद काफी ऊपर लगी है। इसी के साथ सिंगल मिलता हुआ इस गेंद पर लेग बाइस के रूप में। 3 ओवरों की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद टीम साहूकार का स्कोर हुआ है 24 रन 3 विकेट के नुकसान पर। ड्रिंक्स ब्रेक डीजे। चुका है 3 ओवर 24 रन। देखना होगा क्या यहाँ से अब अपने गेयर चेंज करेंगी टीम साहूकार 11, क्योंकि पहले 3 ओवरों में महज 24 रन यानी कि 8 की औसत से अब तक अपनी रनों को रखा है। ओवर नंबर 4 पर आए हैं ललित। चलिए काफी समय लिया जा रहा है मैच में। आलम सर भी शाम के समय में यहाँ पर अपनी टीम को सपोर्ट करने के लिए आए हैं। पहली शॉर्ट पिच गेंद, एक्स्ट्रा कवर पर मैनू मौजूद। महज 1 ही रन मिलेगा इस गेंद पर।
इस बार फिर से एक बार बैकफुट पर आकर ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास, गेंद सीधा शरीर से टकराए और सीधा वहां पर कीपर मौजूद है, कोई रन नहीं। अच्छी गेंदबाजी ललित ने अपने गेंदबाजी से काफी दिल जीता है, आज काफी अच्छी गेंदबाजी की है ललित ने। ललित फिर से एक बार तैयार, फील्ड में हल्का सा बदलाव, इस बार डांसिंग डाउन द विकेट, फिर से एक बार कदमों का इस्तेमाल किया, फिर से एक बार महीनू को ही पाया। महीनू की थ्रो काफी अच्छी, पिछली दफा वन बाउंस थ्रो फेंकी थी, इस बार डायरेक्ट थ्रो मारना चाहते थे महीनू। फील्ड में काफी अच्छा प्रदर्शन अब तक महीनू का, काफी शांत और स्तब्ध ये पारी चलती हुई। कोई बड़ा हिट अब तक आया नहीं, लाउड अपील जरूर की जा रही है, अंपायर दर्शाते हुए कि ये पिच थोड़ी सी बाहर हुई है और लेग बाइस के रूप में एक रन और मिलता हुआ। हालांकि अभी तक बड़े शॉट्स लगाने से पूरी तरह से बांध कर रखा है टीम रूबी फार्मा टीम ने। रूबी फार्मा जानी जाती है अच्छी गेंदबाजी के लिए, हालांकि पहले मैच में उनके खिलाफ 70 रन आए थे, हालांकि उन्होंने राजीव सिंह को जो मौका दिया था उसके बाद उन्होंने अर्धशतकीय पारी खेली। इस बार फिर से एक बार पॉइंट की दिशा में कट कर दिया, वहां पर मिस फील्डिंग किशोर के माध्यम से शायद होती हुई, हालांकि बैकअप अच्छा था मगर गेंद रोक नहीं पाए और ये काफी समय बाद यहाँ पर चौका आता हुआ। चलिए आखिरी गेंद, इस बार फिर से एक बार स्विंग आना में, इस गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। यहां से ओवर नंबर 4 की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 31 रन। अभी भी यहां से शेष गेंदे 12, यहां से अब हाथ खोलना होगा क्योंकि जिस तरह की पारी बीच मैदान पर चल रही है, थोड़ी सी साहूकार के खेमे में यहाँ पर चिंता का माहौल जरूर हुआ है। अब यहाँ से मैंगो और चंदू को अपने कंधों पर जिम्मेदारी उठानी होगी, बड़े शॉट्स लगाने होंगे। आने वाले 12 गेंदों में 25 से 30 रन अगर यहाँ से बना लेती है तो एक सम्मानजनक स्कोर हम खड़ा कर सकते, क्योंकि शाम का समय हो चुका है, हवा का रुख जो था वो पूरी तरह से स्तब्ध हो चुका है और यहाँ से रात के समय में चेसिंग करना थोड़ा सा दिक्कत हो सकती है टीम रूबी फार्मा को। लेकिन ओवर नंबर 5 पर आते हुए परमेश्वर पाटिल, इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार स्विंग एना में, इस गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। हालांकि एक ओवर में 2 विकेट लेते हैं तो सन्मानीय आलम सर इनकी ओर से 2000 रुपए का इनाम, एक ओवर में 2 विकेट। लगातार सदी हुई गेंदबाजी, परमेश्वर पाटिल जानते हैं उनका ये जो अनुभव है, पिछले 30 सालों से वो क्रिकेट खेल रहे हैं, चाहे वो शिव शक्ति पालेगांव हो, चाहे ओपन क्रिकेट में रॉक और नरेंद्र की जोड़ी वो उल्लासनगर के लिए, काफ़ी अनुभवी क्रिकेटर है और उनका अनुभव यहाँ पर वो साझा करते हुए इस बार अलॉन्ग द ग्राउंड खेलेगा ये स्ट्रोक, सिंगल से यहाँ पर चंदू ने स्ट्राइक रोटेट की। इस ओवर की बात की जाए तो केवल 1 रन। ओवर नंबर 5 इज प्रोग्रेस, यू आर वॉचिंग मैच नंबर 3 साहूकार वर्सेस रूबी फार्मा 11, स्पॉन्सर बाय आलम खान। This time once again very good shot from मैंगो, बढ़िया स्ट्रोक, जैसे ही मैंगो की गेंद पाले में आई, मैंगो ने अपने हाथ खोले, मैंगो जो कि ओपनिंग से काफी अच्छे सॉन्ग्स बजा रहे, हालांकि जो चीज मांगना चाहते वो
मैच के बाद आपको जरूर मिलेगी। लौटते हैं मैच की ओर। दिस इज अ पार्ट ऑफ जोक। अगली गेंद परमेश्वर पाटिल। इस बार मैंगो ने अपना हाथ खोला। एक और बड़ा स्ट्रोक। मौका था यहां पर आउट करने का। कैच छूटी और 6 रन आए। मैंगो यहां पर अपना हाथ खोला। 2 में 2 छक्के जड़ दिए। इस बार एक और बढ़िया स्ट्रोक डीप में। वहां पर श्यामदास कराड़े मौजूद। दूसरा रन लेने का प्रयास किया। विकेट होगा। जी अच्छी तरह से थ्रो होती, गैदर कर लेते तो यहां पर विकेट मिल सकती थी, मगर आखिरी गेंद पर आए 2 रन। इसी के साथ 5 ओवर 46 रन। टीम साहूकार 11। इस ओवर की बात की जाए तो इस ओवर में कुल मिलाकर रन आए 15 रन। डीजे इस बीच अंसार सर जो कल से वहां पर कमेटी के सहकार्य करते हुए, कल से जहां जब भी ऑन साइड की दिशा में गेंद जा रही है, अंसार सर तुरंत उस बॉल को यहाँ पर मैदान में फेंक देते हैं। अंसार सर, हम उनके शुक्रगुजार हैं जिन्होंने कमेटी के लिए इतना सहकार्य करते हुए कल से हम देखते हुए। अब आखिरी ओवर लेकर गेंदबाज किशोर जाधव। इस बार टीम साहूकार 11 के लिए मैंगो ने अपना विकेट गंवाया। स्ट्राइक पर चंदू है यहां पर किशोर यादव। हवा में गेंद, काफी समय तक गेंद हवा में है, देखना होगा। खिलाड़ी वहां पर मौजूद है, हालांकि आखिरी समय में उन्होंने इस गेंद को छोड़ा और गेंद गई सीमा रेखा पार। उनका वो पसंदीदा स्ट्रोक है। चलिए किशोर यादव। इस बार एक और बढ़िया स्ट्रोक। लॉन्ग ऑफर खिलाड़ी वहां पर मौजूद, इस बार अच्छी फील्डिंग की और 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे।
एंड 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 52 रन। 3 गेंद यानी अभी विशेष स्कोर हुआ है 52 रन। कुछ करेक्शन किया जा रहा है, बिल्कुल सर, आप चिंता ना कीजिए। 2 बॉल हुआ है इस बार, जगह बनाकर खेलना चाहते थे। स्कोर हुआ है 53 रन, 53। यस, और ये विकेट गंवा दिया है शायद चंदू ने। अब नए बल्लेबाज सागर लोटे। दिया गया है और सागर लोटे का ये कमेटी के प्रति प्रेम है। मेरा ही चकली अगली गेंद लेते हुए किशोर। इस बार हवा में गेंद, परमेश्वर गेंद के नीचे आते हुए, और शायद यहाँ पर कैच होना था जो छूट गया, और दूसरे रन के लिए भी पहुंच गए यहाँ पर दोनों बल्लेबाज। डायरेक्ट हिट मारना चाहते थे। और अगर आप देख सकते हैं यहाँ पर स्कोर जा चुका है 55 रन। अभी भी 2 गेंदें शेष है और पिछली 2 ओवरों में अब तक 24 रन आ गए हैं। एक सम्मानजनक 4 ओवर 31 रन था और इस बार भी शरीर को टकराई। प्रमोद अपना भारी भक्कम शरीर लेकर गेंद के पीछे जरूर भाग रहे, केवल एक ही रन मिलेगा। ये प्रमोद परमेश्वर पाटिल, इनकी ये मेहनत है, उनका क्रिकेट के प्रति लगाव है, प्रेम है, जो डेडिकेशन उनका जो यहाँ पर दिखाई देता हुआ, वाकई में काबिल तारीफ। अब अगली गेंद, इस बार सदी हुई गेंदबाजी, जड़ में फेंकी गेंद, आखिरी गेंद को जड़ में फेंका और 22 के रूप में शायद 1 रन मिलेगा। और इस 1 रन के साथ यहाँ से 57 रन बन गए और 58 रनों का टारगेट होगा जब बल्लेबाजी करने के लिए टीम रूबी फार्मा, जो कि आलम खान इनके द्वारा स्पॉन्सर्ड की गई है, डीजे। चलिए 58 रनों का लक्ष्य का पीछा करना है। इसके बाद जो मैच होगा कुछ ही क्षणों में आपको यहाँ पर उनके बीच टॉस होते हुए दिखाई देगा। रफीक सर, सर इसके बाद जो मैच होने जा रहा है
चौहान। हेलो, चलिए टीम RS 11 के कप्तान। चलिए टीम RS 11 के कप्तान पप्पू भाई और टीम DH पाटिल गार्डन के कप्तान राजीव सिंह। टॉस उड़ चुका है और यहाँ पर टॉस का फैसला कुछ समय में गफ्फर भाई हमें बताएंगे। और गब्बार भाई ने बता दें कि यहाँ पर टीम DH पाटिल गार्डन्स ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है। चलिए रूबी फार्मा जल्द से जल्द अपने बल्लेबाज भेजे। चलिए इसके बाद हमारे साथ प्रसन्न जी जुड़ने जा रहे हैं और आरंभिक जोड़ी ललित सुड़े और मैनू भाई। चलिए ओवर में 2 छक्के लगाते तो हर बल्लेबाज के लिए 1000 रुपए का इनाम। सलमानी आलम सर जी रूबी फार्मा के ओनर जो अपनी टीम का हौसला अफजाई करने के लिए यहाँ पर मंच पर आए हैं। 58 रनों का पीछा करना है। रूबी फार्मा जो पहला मैच हार चुकी है और टीम सावकार 11 इस प्रतियोगिता का पहला मैच खेल रही है, तो दोनों ही टीमों को यहाँ से जीत जरूरी है, जिसका आपको देगा हाल सुनाने के लिए मैं फिर से एक बार इन्वाइट करूंगा माइक्रोफोन पर प्रसन्न चौहान। थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश इंद्रीकर सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. स्पर्धा ही अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि तुम्हाला सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या एका वेगळ्या भूतपूर्व नात्याची. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेला देखील आपण वळतोय, जिथे 2 दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे सावकार 11 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि सावकार 11 संघ हा खेळत असताना अगेन्स्ट रुबी फार्मा 11 असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅचला होतीये सुरुवात. 2 सलगच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलमभाई यांच्या वतीने ही सुवर्ण संधी असेल. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. विजयासाठी लक्ष्य असेल 36 बॉल 58 धावेंचं. मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल हॅमर केलाय. बॉलला फेकून दिलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या आल्या पहिल्या बॉल वरती केलेत इरादे स्पष्ट. वेलकम टू दी चूक आहे.
आणि पुन्हा एकदा तीच मिस्टेक, पण यावेळेस ट्रॅप सापळा रचला गेला होता आणि त्या रचलेल्या सापळ्यामध्ये मोठा मासा गळायला लागला. बिग फिश डाऊन. सावकार 11 संघ बॉलिंग करतोय आणि रुबी फार्मा 11 संघाला पहिला मोठा धक्का बसतोय. संघाचा संघनायक, संघाचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर ललित सुळे. बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना रुबी फार्मा 11 संघाला. जबरदस्त आपण पाहू शकतो जो ट्रॅप होता त्या सापळ्यामध्ये रचत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मोह आवरू शकले नाहीयेत. लालच बुरी बलाय. पियुष सर मागचा बॉल हाफ ट्रॅकर ऑप्शनच्या बाहेर जो मात्र होता त्यावरती हॅमर केलं. यावेळेस देखील तसाच बॉल आणि फलंदाजाला टेम केलं की तुम्ही अटेम्प्ट करा आणि तेच करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या टोला बॉल लागला आणि पॉईंटच्या खेळाडूची जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळेल. हे सर्व टॅक्टिक्स आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेट टेस्टमध्ये. ज्यावेळेस एखादा खेळाडू खेळत नाही तर कव्हर्समध्ये एकही खेळाडू लावत नाही. कव्हर्सचे खेळाडू थर्ड मॅनमध्ये लावतात, ऑप्स्टमच्या बाहेर बॉल टाकतात जेणेकरून तू कव्हर्सच्या दिशेला मार, आम्ही कव्हर्स खाली ठेवलाय. आणि त्या अटेम्प्टमध्ये बॅटची कडा लागून देखील आपण थर्ड मॅन असेल त्यानंतर स्लिप क्वाड्रंटमध्ये कॅच पाहतो. या सर्व टॅक्टिक्स आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. अगदी तशीच टॅक्टिक्स मैदानावरती यूज करण्यात आली आहे. जबरदस्त गोलंदाजी योगेश माळी यांच्या वतीने सावकार 11 संघ या संघाला पहिला आपण पाहू शकतो सुयश मिळालेला आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानावरती टाकण्याचा प्रयत्न, तो म्हणजे रडारपेक्षा दूर. लाईन आणि लेंथ अगदी सेम आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 5, 5 ऑन द बोर्ड. 5 धाव फलकावरती पाहायला मिळते. चौकारानंतर फलंदाज बाद आणि त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपण पाहू शकतो डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सुदीप सर आपल्या सोबतीला जॉईंट होत असताना पहिली भेट सनातन प्रीमियर लीगमध्ये झाली होती. कच्चा कडवा पाटीदार प्रीमियर लीग. आणि योगेश सरांसोबत पहिल्यांदा माईक मी तिथेच मला वाटतं शेअर केला होता. आपल्याला पाहायला मिळतात सुदीप सर असतील, प्रकाश सर हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. साजिद सरांना देखील आपण पाहतो जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये. आज इन ॲक्शन मध्ये ॲज अ प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक नियोजन आपण सर्वजण पाहतोय. संपूर्ण कमिटीचं मी विशेष कौतुक करेल. आली मैदानावरती सिंगल, फलकावरती धावा 6, शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीपमध्ये एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑन काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये शिफ्ट होत असताना डीपमध्ये मिड विकेट पाहायला मिळतोय. इनसाइड द सर्कल शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट वाईडिश मिड ऑन. एक खेळाडू मिड ऑफ मध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर मध्ये देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू पंचांच्या मागे आय थिंक पॉइंट मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पाहायला मिळतोय 6 एका गड्याच्या मोबाईलमध्ये. 6 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल खेळाडू आहे. कॅचची संधी निर्माण झाली आहे. सावकार 11 संघ अजून एक विकेट घेऊ शकला असता, मात्र मैदानावरती रुबी फार्मा 11 संघाला मिळालंय जीवनदान. आणि या जीवनदान मध्ये आपण पाहूया मँगो यांनी कॅच ड्रॉप केलाय. सध्या सीझन मँगोचा आहे पण मँगो यांच्या वतीने कॅच ड्रॉप झालाय. फलक पाहायला मिळतोय जे मात्र पुढे सरसावत असताना 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. थंड वातावरण झालंय कारण पावसाचं सावट देखील कदाचित या मैदानावरती पडू शकतो. व्हाईट बॉल अवांतरशी धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 9 एका गड्याच्या मोबाईलमध्ये. 9 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॉल बाय बॉलर योगेश माली. योगेश माली जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी करतायत, मात्र इथे फिल्डिंग खराब आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफच्या दिशेला शेवटच्या बॉलवरती चेरी ऑन द टॉप, चेरी ऑन द केक आलाय खणखणीत चौकार.
मैदानावरती एनॅट नंबर 2 दुसऱ्या षटकामध्ये आपण सागरला पाहतो आणि सागरच्या वतीने आता कमबॅक होणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. जरूर महत्वाची एक विकेट कॅरी झाली आहे, पण अजून दिल्ली दूर आहे. अजून 2-3 विकेट घेणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये ते विकेट आले तर उलट चांगलं आहे, मात्र जर विकेट आले नाही तर डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. फलकावरती धावा 13, 30 मध्ये 45 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, कीपर बीट झाले. थर्डमॅनचा अगदी फाईन बॉल गेला. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 22 सिंगल ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 14. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 ऑन द बोर्ड. 29 बॉल 44 धावांची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, जेणेकरून आपल्याला अजून देखील भरपूर सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल याची आपण नोंद करून घ्या. बॅकफुटला आले, पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आली मैदानावरती डबल घोषांकित क्षेत्रामधून 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 16. 16 धावा विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 28 बॉल 42 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन असेल एखादी विकेट. या मॅचमध्ये कमबॅक होईल. जरूर थोडंसं आपण पाहू शकतो फलंदाज चांगल्या टचमध्ये आहेत, पण मागील ओव्हरमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली की ऑफस्टम्पच्या बाहेर तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल टाकले, फलंदाजाला थोडंसं कमिट करायला फलंदाजाने पहिल्या बॉलवरती तो चौकार आला, मात्र दुसरा बॉल थोडा शरीरापासून दूर ठेवला. फलंदाजाला मोह आवरू शकला नाही. फलंदाजाने अटेम्प्ट केला, बॅटची कडा लागली आणि फलंदाज बाद झाले. अगदी तशा प्रकारे काहीसे टॅक्टिक्स तुम्हाला इथे मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. माइंड गेम खेळणं अतिशय महत्त्वाचं असतं. चला बॉल गेलाय तर नवीन बॉल द्या प्लीज, विनंती असेल कमिटीला की आपण लगेच बॉल द्यायचे. सिक्स्टीन ऑन द बोर्ड. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 16. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का? सागरच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे आणि या ओव्हरमध्ये जर सागरने विकेट घेतला तर मात्र कमबॅक देखील होईल. 1-2 डॉट बॉल येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्क्वेलिंग मध्ये फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे, मात्र थ्रो थोडासा खराब. आली मैदानावरती आपण पाहू शकतो डबल 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 18. रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बढू शकते. यावेळेस देखील वा काय स्ट्रोक है, डीप मध्ये खेळाडू त्यांच्या डोक्यावरून फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी अब हमारी असं सांगत असताना मैदानावरती क्रिकेटचा दर्जा दाखवतोय हा खेळाडू. दर्जेदार फलंदाजी करतोय. फलकावरती धावा 24. 26 मध्ये 34 धावांची आवश्यकता. मॅच आता कुठेतरी सावकार 11 संघापासून थोडी वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आणि बाहेर आयव्या जेलसाठी देखील उमेशदादा पाटील साहेब, कार्यकुशल कार्य सम्राट, नगरसेवक साहेब आणि अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष उमेशदादा पाटील साहेबांच्या वतीने आयव्या जेलसाठी आमच्या प्रेक्षकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. त्यामुळे आता दर्शकांनो तुम्ही देखील रेडी व्हा. कॅच पकडा आणि पैसे देखील जिंका. उमेशदादा पाटील साहेब आपण नेहमी म्हणतो की एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या वतीने जबरदस्त असे पारितोषिकांचा वर्षाव आणि बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 मध्ये 34 धावांची आवश्यकता.
या बॉलवरती 6 आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलमभाई यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. वाईट अवांतरची धाव फलकावरती होईल. 8 धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत असताना 26 मध्ये 33 धाब्यांची आवश्यकता सागरच्या या षटकामध्ये. हा कंटिन्यू असणार आहे. आलमबाईंच्या वतीने ही सुवर्ण संधी. या बॉलवरती सिक्सर आला तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. पण सिक्सर आला तर मॅच फिनिश होऊ शकते. आणि ते पाहायला मिळते आपल्याला की नाही बॉल हवेमध्ये होता. कॅच कंप्लीट झाली आहे. कहाणी में ट्विस्ट. ऑल इंडियाची टुर्नामेंट होती टर्फ क्रिकेटची आणि तिथे विजयासाठी जवळपास 13 बॉलमध्ये काहीसे 26 धाब्यांची आवश्यकता होती. आणि टर्फ क्रिकेटमध्ये 5वी जी ओव्हर असते ती डबल ट्रबलची ओव्हर असते. म्हणजे झाले जितक्या धावा म्हणतात त्याच्या डबल होतात. आणि जर 10 धाब्यांच्या खाली झाले तर मात्र अर्धे पण मिळत नाहीत. म्हणजे 5च्या आसपास मिळतात. जेवढे बनवाल 9 बनवाल तर 4 मिळतील. तर 9 धावा बनल्या होत्या 5 बॉलमध्ये. आणि शेवटच्या बॉलसाठी विरोधी संघाच्या संघ मालकाने जवळपास 40,000 रुपये सिक्सरसाठी लावले होते. आणि तो बॉल अगदी फुलटॉस टाकला आणि त्या बॉलवरती मारायच्या प्रयत्नामध्ये विकेट देखील गेला आणि ती मॅच 1 रनांनी हारली. तो 1 रन जर मारला असता तर 5 एक्स्ट्रा धावा अजून मिळाल्या असत्या. मात्र 5 मायनस म्हणजे 10 रनांचा कुठेतरी नुकसान झाला. सो या चित्र आपण नेहमी पाहतो. मोह लालच बुरी बला आणि ते आपल्याला नेहमी बघायला मिळतो. 25 मध्ये 33 ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानावरती परमेश्वर पाटील आपल्याला पाहायला मिळतील. श्याम कराळे जे जबरदस्त फलंदाजी करतात. मोहम्मद बाई देखील जॉईंट होत असताना इन ॲक्शनमध्ये पुढील मॅच नेक्स्ट टू नेक्स्ट म्हणजे 5वी मॅच इन ॲक्शनमध्ये मोहम्मद बाई असतील, गोपाल बाई असतील, पराग भाई देखील आपल्याला पाहायला मिळतील. येस ओव्हरची समाप्ती होती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 26-24 मध्ये 32 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 26 आणि मैदानावरती आलेत अँडी. एक जबरदस्त खेळाडू अँडी आणि अँडीकडे खऱ्या अर्थानं अनुभव देखील भरपूर सारा आहे. फार चांगली गोलंदाजी, फार चांगली बॅटिंग करतात. पण आता मैदानावरती तशीच कामगिरी सावकार 11 संघाकडून खेळत असताना करावी लागेल. कारण 24 बॉलमध्ये 32 धाब्यांची आवश्यकता. कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब उमेशदादा पाटील साहेबांच्या वतीने फिल्डर्ससाठी सुवर्ण संधी आहे. डायरेक्ट हिटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि आयवाय जेल म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षकांनी जेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि चंदूने कॅच पकडली तर उमेशदादा पाटील साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक चंदू यांच्यासाठी असेल. अँडी आपल्याला पाहायला मिळतात. बॉल हवेमध्ये असेल. आली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 27-23 मध्ये 31 धाब्यांची आवश्यकता. 23 बॉल 31 धाब्यांची आवश्यकता. प्रदूषण देखील भरपूर सारं वाढलेलं आपण पाहतो आजकाल आणि त्यामुळे हीट जी आहे कार्बन डायऑक्साईड हीट जनरेट करतो, हीट ट्रॅप करून ठेवतो आणि त्यामुळे हवामानामध्ये देखील बदल आपल्याला भरपूर सारा पाहायला मिळतो. हे सर्व आपल्यामुळेच आहे. त्यामुळे झाडे लावा हे सगळ्यांना संदेश आपण देऊया या स्पर्धेच्या वतीने. यावेळेस पंचांकडे अपील आणि येस 3ऱ्या पंचांच्या दिशेला निर्णय सोपवण्यात आला.
सर सॉफ्ट सिग्नल काय असेल? ओके, नॉट आउट असं सॉफ्ट सिग्नल आहे. नॉट आउट आहे. येस, चेक करण्यात आलंय, नॉट आउट. $29 29 जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 झाल्यात, अजून 29 ची आवश्यकता. पण ते 2.2 षटकांमध्ये झाल्यात, आता 22 बॉलमध्ये 29 आणि 29 ची गरज आहे. 2.2 ओव्हरमध्ये जेवढे झाल्यात तेवढ्या 22 बॉलमध्ये बनवायचे आहेत. म्हणजे 29 झाल्यात, अजून 29 ची आवश्यकता. भाई बन भी सकते हैं और डिफेंड भी हो सकते हैं. अगर आपने अच्छी गेंदबाजी की तो गेंदबाजी के बल पर आपके माध्यम से कमबैक भी हो सकता है. यहाँ पर मिस्टेक होती हुई कीपर के माध्यम से. डॉट गेंद, बिंदी गेंद, बिंदी गेंद की होती हुई समाप्ति. कुल मिलाकर रन संख्या 29 रनों के ऊपर. 29 की अभी भी आवश्यकता है. 21 गेंदे 29 रन, ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. और कमबैक होते हुए सावकार 11 टीम के माध्यम से बढ़िया कमबैक, बहुत बढ़िया तरीके से कमबैक करते हुए अपने टीम के लिए 20 गेंदे 29 रनों की आवश्यकता. 20 गेंदे 29 रनों की आवश्यकता रहेगा जीत के लिए इक्वेशन. अब मैच में मजा आएगा क्योंकि इस ओवर में कमबैक हो चुका है. आड़े बल्ले से इस बार गेंद को लिया मिड विकेट की दिशा में. गेंद तेजी से ट्रैवल होती हुई एंडी कमबैक कर रहे हैं अपने टीम के लिए और इसी कमबैक की ज़रूरत थी. सावकार 11 टीम 2 ओवर में कुल मिलाकर 26 के आसपास रन खाए, लेकिन उसके बाद इस ओवर में बहुत बढ़िया आला दर्जे की गेंदबाजी. 5 गेंदों में 4 रन कुल मिलाकर खर्च किया, यानी कि आला दर्जे की गेंदबाजी. अब 19 गेंदों में 28 रनों की आवश्यकता. 19 में 28 की आवश्यकता. गेंद थी स्लॉट में, डीप में खिलाड़ी रहेंगे. कैच होती हुई कंप्लीट, बड़ी मछली जाल में. मंगेश आणि विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील 18 मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता 18 बॉलमध्ये. म्हणजे विजय अजून देखील दूर नाही आहे. एखाद दोन मोठे फटके या मॅचमध्ये कमबॅक देखील होईल, पण त्यासाठी एखाद दोन मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. दुसरीकडे फिल्डिंग टीमने कमालीचं कमबॅक केले. स्पेशली गोलंदाजाचं मी विशेष कौतुक करेल, अँडी यांचं, ज्यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा खर्च केल्या, एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी केली. सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पेल कंटिन्यू करत असताना सागर मैदानावरती 30 धावा धावफलकावरती आहे. 30 ऑन द बोर्ड. फुल टॉस मिस पाहायला मिळतोय. जरूर थोडेसे असं वाटलं की कदाचित स्टेप आउट झालेत, मात्र यावेळेस काळजी घ्या मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या. आणि यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे, बीमर चेक करूया. देण्यात आली. जागेवरती राहिले असते तर कदाचित क्लोज कॉल, बॉल डीप झाला असता, हेच पंच सांगत असताना. धावफलक 32, 32 रन्स ऑन द बोर्ड. अजून देखील इक्वेशन 17 मध्ये 26 ची आवश्यकता आणि सागरच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. मागील ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. का? कारण एक चांगला गोलंदाज आहे. जरूर त्याच्या वतीने धावा त्या गेल्यात, मात्र आमचा स्टार गोलंदाज आहे
स्ट्राईक गोलंदाज आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावरती विश्वास दाखवणार. हा विश्वास त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आली मैदानावरती सिंगल, धावसंख्या 33, 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 16 गेंदों में 25 रनों की आवश्यकता रहेगा जीत के लिए. इक्वेशन रूबी फार्मा 11 इस टीम के लिए, सावकार 11 बनाम रूबी फार्मा 11. मैदान के अंदर मुकाबला चलता हुआ दोनों टीमों के बीच में. जीत के लिए इक्वेशन 16 गेंदे 16 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है. और इस ओवर में एक डबल, एक सिंगल, 2 गेंदों में 3 रन अब तक खर्च कर चुके हैं. लेकिन एक विकेट आ जाए तो इस मैच में मजा भी आ सकता है, लेकिन उसके लिए एक विकेट आना जरूरी है. एक दो डॉट बॉल या फिर चौके छक्के से इस मैच में कमबैक हो सकता है. यहाँ पर मिस्टेक फिर से एक बार मिस्टेक होती हुई. वाइड +1, कुल मिलाकर 2 रन. आणि एक्झॅक्टली 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं पंच देखील कळवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 35 धावा. हा पियुष सर रन नाही आहेत अकाउंटमध्ये आणि रन खर्च केल्या जात आहेत. चला जास्त वेळ घ्यायचं नाही आहे, विनंती असेल. 16 मध्ये 23 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अंबरनाथ सीनियर क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 40+ एक जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपण सर्वजण पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. यावेळेस पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरली आहे. एलबीडब्ल्यू ची विकेट. एलबीडब्ल्यू विकेट फलंदाज होत आहेत बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कहाणी में ट्विस्ट मैदानावरती आपण पाहू शकतो. फलंदाजाच्या खेळीचा अंत आणि पंचांची आर्ग्यु. गायकवाड पाहायला मिळतील. 15 मध्ये 23 ची आवश्यकता. आणि मोहम्मद भैया आपल्याला विचार केला तर 15 बॉल 23 मॅच अवघड झाली, कारण 4 विकेट गेलेत आणि 4 विकेट गेल्यानंतर धावा बनवणं थोडंसं अवघड असतं. बनू शकतात पण थोडंसं अवघड नक्की पाहायला मिळेल. तो टेम्परामेंट जो असतो ना आघाडीच्या फलंदाजांकडे, तो टेम्परामेंट शेवटच्या फलंदाजांकडे नसतो. हे आपण नेहमी पाहिलं आहे. सिंगल डबलचा गेम महत्त्वाचा असतो अशा वेळी, आणि तो गेम ज्यावेळेस 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकाचे फलंदाज येतात ते जास्त करत नाही, ते चौकार षटकारच मारतात. तर सिंगल डबलचा गेम दाखवणं गरजेचं नेहमी असतो. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो जो मात्र डॉट बॉल. फलक आपल्याला पाहायला मिळतोय 37 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील खुलवडप्याचा बॉल स्वीपर कव्हरच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. रनआउटची संधी निर्माण झाली होती, मिस्टेक झाली आणि 2 धावा कंप्लीट आहेत. हे ते मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते आणि मिस्टेकचं रूपांतर 2 धावांवरती आपल्याला पाहायला मिळेल. अवांतरची धाव फलकावरती होईल ॲड आणि धावफलक 2 एक्स्ट्रा म्हणजे आपण 39 पाहतोय. 1+1 म्हणजे ते एकच होती, ते एक एक्स्ट्राच्या स्वरूपामधील धाव आपल्याला पाहायला मिळाली. एकूण 2 धावा फलकावरती ॲड होतील. धावसंख्या 39. 12 मध्ये 19. मॅच बनली आहे पियुष सर. 50-50 मॅच आहे दोन्ही संघांच्या दिशेला. इथून एखादी विकेट मॅचमध्ये वर्चस्व फिल्डिंग टीमचं असेल सावकार 11चं. येस सर. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय.
12 बॉल 19 धावांची आवश्यकता. या विजयाचं इक्वेशन देखील पाहायला मिळतोय. प्रत्येक संघ मोहम्मद भाई 4 मॅच खेळेल. ते 4 पैकी कमीत कमी 2 तरी जिंकणं गरजेचं आहे. 3 जिंकले तर तुमचा जो खऱ्या अर्थानं मी म्हणेल नेट रन रेट मध्ये थोडासा तुम्ही विश्वास दाखवला नाही तरी देखील चालतो. 3 मॅच जिंकले तर तुम्ही गो थ्रू होऊ शकता. पण 2 मॅच ज्यावेळेस जिंकता त्यावेळेस नेट रन रेट तो महत्वाचा असतो नेहमी. नेट रन रेटच्या आधारावरती आपण पाहतोय भरपूर संघांना विजय किंवा पराजित होत असताना. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर 5-5चा ग्रुप आहे आणि 5-5च्या ग्रुपमधून 2 टेबल टॉप करणारे संघ म्हणजे एकूण 2+2 4 संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. 39 ऑन द बोर्ड. 12 मध्ये 19 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. जास्त वेळ घ्यायचं नाहीये. 12 मध्ये विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय. 19 ची आवश्यकता. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र आल्या बॉल डॉट. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नईम भाई देखील उपस्थिती दाखवत आहेत. 11 मध्ये 19 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन. येस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. येस आपण चेक करूया. आणि IPL फॉर्मॅटमध्ये म्हणजे मला वाटतंय की जो टेबल टॉप करेल पहिल्या नंबरवर तर A ग्रुपचा पहिल्या नंबरची टीम आणि B ग्रुपचा पहिल्या नंबरची टीम त्यामध्ये होईल जो मात्र क्वालिफायर नंबर 1 आणि जो संघ जिंकेल तो सरळ फायनलमध्ये जो संघ हरेल त्याला एक चान्स असेल. तर दुसऱ्या क्रमांकावरती जे फिनिश करतील त्यांच्यामध्ये एक आपल्याला एलिमिनेटर पाहायला मिळेल. जो संघ हारेल तो डायरेक्ट स्पर्धेच्या बाहेर. जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफायरच्या लुझर संघासोबत फाईट करेल आणि त्यांच्यामध्ये लढत होईल. ती जी जिंकेल ती मेगा फायनलमध्ये. म्हणजे हे अंबरनाथ क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जो संघ टॉप करतोय त्या संघाला एक ॲडव्हान्टेज मिळावा म्हणून चांगली संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळेल. IPL फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही संकल्पना पाहायला मिळते. चेक केला जातो आणि चेक करण्यात येतोय. इम्पॉर्टंट डिसिजन आहे. अगदी क्रुशियल डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल. येस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू रिटेन करण्यात आला. व्हाईट बॉल आपण पाहू शकतो. धावसंख्या 40. 40 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 12 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 18 धावा विजयाचं इक्वेशन. आणि मैदानावरती अँडी आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त अरुणारी खेळाडू आहे ज्या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे. लाईन लेंथ एक्युरेसी आहे आणि अशा मुवमेंटला खऱ्या अर्थानं जिगरा लागतो. तो मोठा जिगरा या खेळाडूकडे. तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमच्या वतीने पुन्हा एकदा व्हाईटसाठी करण्यात आली आहे. सो आपण चेक करू. मग पंचांना बघू द्या. पंच जो निर्णय देतील तो निर्णय आपण मान्य करू. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कोणी बोलायचं नाही फक्त पंच म्हणतील. पंच जातील चेक करतील आणि त्यानंतर जो योग्य डिसिजन आहे तो देण्यात येईल. कुठल्याही प्रकारची आपल्याला कॉन्ट्रोवर्सी नको आहे याची नोंद करून घ्या. धावसंख्या 40 पाहायला मिळते. 40 ऑन द बोर्ड. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. स्वतःला यॉक करून बसलेत मिड ऑफ मध्ये खेळाडू. ओ मिस्टेक. थोडंसं कलेक्शन मध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. एक्झॅक्टली आली सिंगल. धावफलक पुढे सरसवेल. धावसंख्या 41. 10 मध्ये 17 इक्वेशन पाहायला मिळतोय. 10 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन. 10 मध्ये 17. मजा येईल मॅच मध्ये. कमबॅक करावा लागेल. बॅटिंग करत असताना टीमला आतापर्यंत फार चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजांच्या वतीने गोलंदाजांनी कमबॅक केलंय.
कारण मॅच कुठे होती आणि आता मॅच कुठे येऊन ठेपली आहे. काहीतरी मला वाटते 27-28 बॉलमध्ये 34च्या आसपासची गरज होती आणि तिथून आता मॅच आली आहे. 9 बॉल 17 म्हणजे 11.33चा रिक्वायर रन रेट पाहायला मिळतोय. स्क्वेलेक्सचा खेळाडू त्याच्या हातामध्ये जोपर्यंत बॉल विसावेल ती आलेली सिंगल पाहायला मिळतीये. 8 मध्ये 16 एकवेशन आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. बॉल हवेमध्ये असेल आणि आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. RS11 विपक्ष DS पाटील गार्डन असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढील मॅच मध्ये. सो रेडी राहायचे सामन्यासाठी. RS11 DS पाटील गार्डन्स अशी पुढील लढत असेल. 5वी मॅच असेल सावकार 11 वर्सेस कॅप्टन जतीन 11 आणि त्यानंतर रातच्या रजनीमधील शेवटची मॅच RS11 वर्सेस रुबी फार्मा 11 असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस देखील आपण पाहू शकतो मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र जबरदस्त गोलंदाजी करत डॉट बॉल आणि आता समीकरण 6 मध्ये 14ची आवश्यकता. आता कठीण थोडीशी मॅच होत असताना पाहायला मिळते रुबी फार्मा 11 संघासाठी. कारण खऱ्या अर्थाने मी म्हणेल 70% या मॅचमध्ये रुबी फार्मा 11 होता. पण ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते. तुम्ही कधी क्रिकेटमध्ये इझी बिझी घेऊ शकत नाही. 6 मध्ये 14ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल डबलचा गेम महत्त्वाचा होता. सहा मध्ये आपण पाहू शकतो मैदानावरती 14 धावांची आवश्यकता असेल. आता 6 मध्ये 14 बनतात पण त्यासाठी 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 नाही तर 1 मोठा फटका आला ना 5 मध्ये 8 एखादा वाईट एखादा सिंगल डबल मॅच बनू शकते. चला मॅच महत्वाची आहे आणि रुबी फार्मा 11 संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. खऱ्या अर्थानं तो जनरल वॉर्डमध्ये होता. मग आता ICU मध्ये शिफ्ट झालाय आणि आता व्हेंटिलेटरवरती ओनर आहेत. आता तुम्हालाच बाहेर काढावा लागेल. आम्ही ने दवा की नहीं दुआ की जरूरत है. कैसे दुआ देंगे अभी मालूम नहीं. ऐसा अगर खेलोगे तो कैसे चलेगा. शेखे तुम्हें 14 रनों की आवश्यकता. 6 बॉल 14ची आवश्यकता पाहायला मिळते आणि इथे मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. अश्विनच्या वतीने आपण पाहू शकतो इथे विकेट घेण्यात आली आहे. त्याची एक वेळ असते हे सांगणं गरजेचं आहे. आणि तेच आयोजक देखील सांगत असताना पाच मध्ये 14 धावांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन सावकार 11 संघासाठी असेल आणि आमचे चेतन भाऊ मॅचचा आनंद घेत आहेत. लोकेश असेल लौकिक मॅचचा आनंद घेतोय आणि खुश आहेत कारण कोनर आहेत सावकार 11 संघाचे. अजय दादा पाटील असतील आमचे चेतन दादा पाटील आकाश दादा पाटील खुश आहेत. संघ फार चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश दादा देखील खुश असतील कारण कॅप्टन जतीन 11 संघ पहिली मॅच जिंकलाय. पाटील प्रतिष्ठान संघ देखील आपण पाहू शकतो जबरदस्त कामगिरी केली. म्हणजे आज आणि काल पाटलांनी गाजवला आणि नाशिकमध्ये देखील बुंगाबैल
तो देखील गाजवतोय मेगा फायनल मध्ये. गाडी आपल्याला पाहायला मिळते बुंगा बैलाची. चंदू पाहायला मिळतोय मैदानावरती. बिग फॅन आपल्याला पाहायला मिळतील. चंदू कोळी आपल्याला पाहायला मिळतील. चंदू पाहायला मिळत आहेत मैदानावरती. गोलंदाज तयार. 5 बॉल 14ची आवश्यकता असेल. 5 मध्ये 14ची आवश्यकता. बॉल पडल्यानंतर खाली राहिले. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येत असताना नो बॉल. 6 खेळाडू लेग साइडला. ही मिस्टेक आहे फार मोठी. स्क्वेअर लेग, मिड विकेट, काउस कॉर्नर, लॉंग ऑन. स्क्वेअर लेग मध्ये देखील इनसाइड द सर्कल आणि मिड ऑन मध्ये देखील खेळाडू होता. 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही पंचांनी एकसाथ हात वर केला. डेंजर अंपायर केपी सर पाहायला मिळत आहेत. चुकीला माफी नाही. आणि फ्री हिटचा बॉल आहे म्हणजे रेंज हिटिंग करण्याची आता सुवर्ण संधी आहे कारण 5 मध्ये 13ची आवश्यकता. 5 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. कॅचची संधी. फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळतो पण चांगली गोष्ट ही आहे की बॉल बॉलरकडे दिला. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल देखील आपल्याला मॅचेस पाहायला मिळाले. पाटील प्रतिष्ठान संघाने टेबल टॉप केला. आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकलेत. .837 रन रेट आहे. सायमल्ला 11 2 पैकी 1 जिंकले पण त्यांचा नेट रन रेट जो पॉझिटिव्ह 1.953 म्हणजे मॅच जर जिंकले तर मात्र ते टेबल टॉप करतील. वेदांत 11 2 पैकी 1 मॅच जिंकलेत आणि जुबेर शाह 11 2 पैकी 1 मॅच जिंकलेत. .0250 आणि -1.153 म्हणजे जुबेर शाह 11 या संघाला थोडी जास्त मशागत करायला लागेल. यावेळेस देखील फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आवाक्याच्या दूर. कनेक्शन थोडंसं खराब होतं मात्र अनुमान चुकीचं. जजमेंट चुकीचं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 50 धावा धावफलकावरती. 3 बॉल 8 धावेंची आवश्यकता. 3 मध्ये 8 आणि मी असं बोलत होतो ना की रुबी फार्मा 11 संघ जो जनरल वॉर्ड वरती होता तो आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालाय. मला आता वाटतंय दोन्ही संघ जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये शिफ्ट झालेत. हा व्हेंटिलेटर हा दोन्ही संघांच्या अगदी मी म्हणेल नाकावरती आहे. अब दोनों को दवा की नहीं दुआ की जरूरत है. 3 मध्ये 8ची आवश्यकता आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती सिंगल आली आहे. जबरदस्त थ्रो पाहायला मिळतोय. कलेक्शन वरती सर्व काही अवलंबून आहे. कलेक्शन देखील चांगलं मात्र रनिंग मिडनं विकेट देखील फार चांगली. 2 मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ थांबायचं नाव घेत नाहीयेत. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये. 2 मध्ये 6 एक मोठा फटका. सामना फिनिश होईल रुबी फार्मा 11 संघासाठी आणि दुसरीकडे एखादी विकेट मॅच मध्ये चुरस निर्माण होईल आणि शेवटच्या बॉलला ही मॅच जाईल सावकार 11 संघासाठी. त्यामुळे आता 2 बॉल 6ची आवश्यकता. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रुबी फार्मा 11 संघ. 2 बॉल विजयासाठी 6 धावेंची आवश्यकता. गोलंदाजाच्या हृदयाच्या धडकना वाढल्यात त्या म्हणजे टीम ओनर्सच्या. का? कारण 2 बॉल आणि 6ची आवश्यकता. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो आली मैदानावरती डबल. त्यामुळे आता 1 बॉल आणि 4ची आवश्यकता आहे. क्या बात आहे. काय मॅच रंगत असताना मैदानावरती पाहायला मिळतीये. चेजिंग कंपल्सरी. त्यामुळे कंपल्सरी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक चौकार येणं गरजेचं आहे. 1 बॉल आणि 4ची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन. एकीकडे सावकार 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे रुबी फार्मा 11 असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला जो खेळत असताना आपण पाहू शकतो. 1 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता. 1 मध्ये 4 हे इक्वेशन. रुबी फार्मा 11 की संघ कुठला
एकीकडे खेळत असताना सावकार 11 जिंकेल हे पाहणं गरजेचं आहे. कालचा दिवस, कालची रजनी, शेवटच्या मॅच मध्ये ज्यांनी गाजवली, प्रदीप सर देखील मॅच एन्जॉय करतायत आणि 1 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 1 मध्ये 4. दर्शकांना विनंती आहे, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला दोन्ही संघांसाठी हरकत नाही आहे, कारण आता 1 मध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. सिकंदर आला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. 1 मध्ये 4 हे इक्वेशन. कुठला संघ जिंकेल, रुबी फार्मा 11 की सावकार 11? 1 बॉल 4 धावा. काहीतरी कर बॅटिंग वरती असणाऱ्या भावा, केली तर फक्त आणि फक्त आता तुझी हवा. 1 मध्ये 4 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आलियाजी मात्र सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि मैदानावरती अभिनंदन टीम सावकार 11. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत टीम रुबी फार्मा